बेचारे गरीब लोग होते, एक महिला होती, एक वयस्कर मानुस होता। बोले हॉस्पिटल में आया है लेकिन दवा के लिए पैसा नहीं है। बोले दवा के लिए पैसा नहीं है, हमारा उतना जरा बोलो। त्या दिवशीच मी कमिशनरला सांगितलं, एक भी पेशंट से पैसा नहीं लेने का, 0 प्रिस्क्रिप्शन करो, दवाई फुकट। खूप समाधान वाटलं। एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, एक 5 स्टार हॉस्पिटल कसं असतं ते आपण इथं पाहिलेले आहे आणि ते पाहायला मिळालं। गीता जैन मॅडम म्हणाल्या थकलेले, पण मी जेव्हा मला किती थकलो तर जेव्हा मला माझे लोक भेटतात तेव्हा मला पुन्हा टॉनिक मिळते आणि मग पुन्हा ऊर्जा मिळते। सगळा थकवा दूर होतो, गिला शिकवा दूर हो जाता है। आणि त्यामुळेच मी पहाटेपर्यंत काम करू शकतो। आणि काय सर्व राज्यातले लोक येतात आणि थोडं थोडं भेटत कधी रात्रीचे 2-3 वाजून जातात समजत नाही। परंतु हे सगळं लोकांचं प्रेम आहे आणि आपल्याला जी संधी मिळाली आहे ते लोकांची सेवा करण्यासाठी, आणि म्हणून ती सेवा मी करतो। मला काल एसटीच्या बस डेपोचं आपल्या बस 5000 इलेक्ट्रिक व्हेकल एअर कंडिशन त्याचं उद्घाटन मी केलं। आणि मला तिथे एक जण म्हणाले की एसटी मध्ये आमच्या हात दाखवा आणि गाडी थांबवा। तर मी बोललो माझं पण तसंच आहे, हात दाखवा आणि गाडी थांबवा। लोक आपुलकीने, माहित आहे लोकांना विश्वास आहे, प्रत्येक वेळा थांबता येत नाही कारण आपल्याला बरेच कार्यक्रम गाठायचे असतात। परंतु आज जे काही या महाराष्ट्रामध्ये विकासाची कामं सुरू आहेत, आज आपण पाहतोय की जी कामं आपले सरकार यायच्या पूर्वी बंद होती ती कामं आपण सुरू केली, त्याला स्पीड दिला आणि वेगाने ते सुरू झाली। आज सगळीकडेच आज मोठे मोठे हायवे आहेत। आज MTHLचा शिवडी नावाशिवाय तो तुम्ही टीव्हीत बघितला असेल, वर्तमानपत्रात वाचला असेल कधी, तर मी त्या रस्त्याने जाल, पण ज्या रस्त्याने जायला 2 तास लागायचे आता आपण हा आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते सुरू केला। हा देशातला सिंगल लॉंगेस्ट सी ब्रिज 22 किलोमीटरचा, 2 तासाचं अंतर फक्त 15 मिनिटांमध्ये। असे अनेक प्रकल्प आपण राज्यामध्ये करतोय। तुमच्या इकडे पण आपला जो विरार नाही, आपला दहिसर भाईंदर तोही करतोय आपण। तिथून उत्तरवरून पुढे जातोय विरारवरून पालघरवरून डहाणू या टोकापर्यंत आपण पोहोचणार आहे। आणि त्याचबरोबर वसई, विरार, अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर पण आपण करतोय। हे सगळे प्रकल्प गेम चेंजर आहेत। आज आमचा असा प्रयत्न आहे की या राज्यामध्ये कुठल्याही कोपऱ्यात जायचं असेल 6 ते 7 तास, 5 ते 6 तासाच्या वर लागता कामा नये अशा प्रकारचं ॲक्सेस कंट्रोलचं ग्रीड आपण बनवतोय। आणि त्या माध्यमातून जसं समृद्धी हायवे बनवला बाळासाहेब ठाकरे, समृद्धी नागपूर मुंबई 700 किलोमीटर, तो तेव्हा 16 तास, 18 तास, 20 तास लागायचे। आता माणूस 6 ते 7 तासामध्ये नागपूरहून मुंबईत पोहोचेल, मुंबईतून नागपूरला पोहोचेल। तुम्ही लोक आता गोव्याला जाता, गोव्याचा ऐतिहासिक रस्ता खूप वेळ लागतो त्याला वळणं आता काम चालू आहे। आता जरा स्पीड आपण घेतलाय, गडकरी साहेब पण लक्ष देत आहेत, आपले मंत्री रवींद्र चव्हाण लक्ष देत आहेत, मी त्याचं मॉनिटर करतोय, तोही लवकर होणार आहे। पण आपण डायरेक्ट इथून पनवेल ते डायरेक्ट गोवा, सिंधुदुर्ग ॲक्सेस कंट्रोल ग्रीन फील्ड रस्ता करतोय, फक्त 4 तासामध्ये गोव्याला पोहोचणार। हे सगळे जे काही कनेक्टिव्हिटी आहे हे महत्त्वाची आहे। आणि म्हणून आज आपण आपले सरकार आल्यानंतर किती प्रकल्प आले,
आज ठाण्यामध्ये इथे मीरा भाईंदरमध्ये या जे हॉस्पिटल झालेलं आहे, हॉस्पिटल पॉलला मी धन्यवाद देतो आणि आमदार प्रताप सरनाईक यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. कारण पाठपुरावा करून त्या ठिकाणी त्यांनी हे हॉस्पिटल उभं करायला पुढाकार घेतला. आयुक्तांचं देखील अभिनंदन करतो. आणि याच्यामध्ये आज कॅशलेस हॉस्पिटल, एकही पैसा खिशामध्ये नसला तरी सुद्धा हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्याला ट्रीटमेंट मिळणार. कुठलेही पैसे त्यांना द्यायचे नाहीत, औषधालाही पैसे द्यायचे नाहीत, ट्रीटमेंटलाही पैसे द्यायचे नाहीत. हे खरं म्हणजे ठाण्यामध्ये आपल्या माझ्या मतदारसंघात पहिला सुरू झाला. एक नंबर, आता काय माहित नाही तो एक नंबर. आणि ते एवढा फेमस झालंय की सगळे आमदार खासदार ते बघायला येतात तिथं हॉस्पिटल. आणि मग म्हणतात, आता ताईने पण मागितलंय तर तिथे म्हणतात आमच्याकडे पण करा. आणि अशा प्रकारचं कोणी विश्वास पण ठेवू शकत नाही की अशा प्रकारच्या सुपर स्पेशालिटी ट्रीटमेंट विदाऊट पैसे, काही पैसे न घेता अशा प्रकारची ट्रीटमेंट मिळेल. कारण शेवटी आपल्याला चिंता असते आपल्या कुटुंबातल्या एखाद्या सदस्याचं कुठलं ऑपरेशन आहे, कुठे काही उपचार करायचे आहेत, पैसे कुठून आणायचे. आणि म्हणून सरकारने 1.5 लाखाचं महात्मा ज्योतिबा फुले 5 लाख करून टाकलं डायरेक्ट. आणि 5 लाख जे केलं त्याच्यामध्ये अगदी टॉप टू बॉटम मोठा श्रीमंत पण तो उपचार घेऊ शकतो आणि गरिबापर्यंत देखील त्याला उपचार मिळतील. सगळ्या अटी शर्ती आम्ही काढून टाकल्या. 12.5 कोटी जनतेला 5 लाखापर्यंतचे उपचार मोफत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. कॅशलेस. आज बाजूला आपल्या मुंबई आहे, मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना मी सांगितलं हे बिलकुल कॅशलेस करा, 0 प्रिस्क्रिप्शन, कुठलाही दवा बिवा लिहून द्यायचं नाही. बोले अरे खूप दवा द्या. मी एका हॉस्पिटलला व्हिजिट द्यायला गेलो मुंबईमध्ये, कुठल्या हॉस्पिटलला, काहीतरी केम हॉस्पिटलला, केमला. मला तिथे 4-5 लोक भेटले, बिचारे गरीब लोक होते, एक महिला होती, एक वयस्कर माणूस होता. बोले हॉस्पिटल में आया है लेकिन दवा के लिए पैसा नहीं है. बोले दवा के लिए पैसा नहीं है, हमारा उतना जरा बोलो. त्या दिवशीच मी कमिशनरला सांगितलं एक भी पेशंट से पैसा नहीं लेने का, 0 प्रिस्क्रिप्शन करो, दवाई फुकट. कशाला सरकार लोकांना मदत करणार सरकार पाहिजे. इमिजिएट ताबडतोब त्याचा निर्णय घेऊन टाकला. आज आपण मुख्यमंत्री सहायता निधीमधून जवळपास 2.5 वर्षामध्ये मागच्या किती रुपये भेटले होते? 2.5 वर्षात मागच्या सरकारमध्ये 2.5 कोटी रुपये. 2.5 कोटी रुपये काय 2.5 वर्षात 2.5 कोटी किती लोकांना पेशंटला देणार? सह्या करायला पेन पाहिजे. ते इकडे तिकडे एक पण नव्हतं, इथे 2-2 आहेत. शाही लगेच संपून जाते माझी, पण मी थकत नाही सही करायला. काय आला माझ्याकडे मुख्यमंत्री सहायता निधी उपचार विशेष बाब, लगेच सही करून देतो. 180 कोटी रुपये आपण 1.5 वर्षामध्ये दिले. 180 कोटी रुपये लोकांना पैसे, लोकांचे सरकार आहे हे. आम जनता का सरकार है, इसमें कोई भी बिना उपचार नहीं रहेगा. आणि कोणालाही असं उपचाराविना आम्ही ठेवणार नाही. आणि इथं आल्यानंतर बघितलं की एवढा चांगला हॉस्पिटल केलंय. ये पॉलने जरा ये पार्सलिटी किया है, ये उधर ये बहुत क्वालिटी बनाया है इधर. इथलं जास्ती चांगलं हॉस्पिटल आहे. चांगला आहे, एकापेक्षा एक चांगलं होत गेलं पाहिजे. याच्यापेक्षा दुसरं आणखी चांगलं अच्छा करो. आणि खरं म्हणजे आपलं एकच आहे की सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी चांगले उपचार मिळाले पाहिजेत. आज या हॉस्पिटलमुळे किती लोकांना याची मदत होणार आहे. ठाण्यामध्ये आपण केलं, शिवाजी हॉस्पिटलमध्ये केलं आपण, दिघे साहेबांच्या नावाचं
बायपास सर्जरी, एंजिओप्लास्टी, एंजिओग्राफी फ्री. अजून दुसरं पण केलं, न्यूरो सर्जरी, न्यूरोलॉजी किया. और काल परवा ना परसों किया उल्हासनगर में. परवाच्या दिवशी आपण उल्हासनगरमध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून 200 बेडचं असंच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल केलं. कॅशलेस कधी जमान्यात कधी कोणाच्या डोक्यात पण आला नसेल की कॅशलेस आम्हाला सुविधा मिळेल. पण हे वस्तुस्थिती आहे, हे खरं आहे. आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागाच्या माध्यमातून आम्ही अनेक योजना करतोय. माता सुरक्षित तर घर सुरक्षित. 4 कोटी महिलांची तपासणी आरोग्य विभागाने केली. कारण आपल्या महिला भगिनी टाळाटाळ करतात, तपासणी करायला जाऊ दे, करूया आपण, घरगाड्यामध्ये अडकतात आणि आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात आणि मग आजार वाढतो. आणि म्हणून अर्ली डिटेक्शन हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून घरोघरी जाऊन त्यावेळेस 4 कोटी महिलांची तपासणी केली. मुलांची आपल्या आरोग्य विभागाने तपासणी केली. मुंबई महापालिकेला मी सांगितले, घर घर में जाके चेक करो. तुम्ही कमिशनर कुठे गेले, काटकर, त्यांचं मॉडेल बघा, ते मॉडेल बघा मुंबईचं, आणि आपल्या घरात ते कसं करताय ते बघा. आणि तपासणी का करा की ते अर्ली डिटेक्शन आहे. तपासणी डायग्नोसिस लवकर होते ना, त्याच्यामुळे एखादा आजार असेल आणि तो डायग्नोसिस लवकर झाला तर तो क्युअर होतो, चांगला होतो, बरा होतो. आणि त्यामुळे आपण खूप लोकांचा जीव वाचू शकतो. त्यामुळे ते एक बघा मुंबई महापालिका काय करते ते तुम्ही पण इकडे कसं करता येईल बघा, तसं चांगलं काम करताय तुम्ही. आणि प्रताप सरनाईक मगाशी ते आपण सत्कार यांचा केला, आयुक्त त्यावेळेस मला वाटतं 2:45-3 वाजता फोनवर होते. 3 वाजता त्यांना मी फोन केला आणि नंतर काटकरांना पण केला, तेही जागे होते. नाही, ते दुसरं काम त्यांना सांगितलं मी दुसऱ्या दिवसात. त्यामुळे हे असे अधिकारी जे आहेत हे फील्डवर काम, मुख्यमंत्री फील्डवर तर अधिकारी फील्डवर पाहिजे. फील्डवर काम करणारा अधिकारी मला आवडतो. ऑफिसमध्ये बसून तुम्हाला बाहेरच्या रस्त्यावरची माहिती मिळणार नाही. तुमचे अधिकारी तुम्हाला येऊन जेवढं ब्रीफिंग करतील तेवढंच माहीत पडणार. जेव्हा डोळ्याने तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला कळेल तिथली काय परिस्थिती. ताबडतोब तुम्हाला ते सॉर्ट आउट करता येईल, मिटवता येईल, तिथे आपल्याला काम करता येईल. त्यामुळे ग्राउंड रियालिटी महत्त्वाची आहे. आणि म्हणून डीप क्लीन ड्राईव्ह तुम्ही मगाशी मला सांगितलं, डीप क्लीन ड्राईव्ह मुख्यमंत्री कधी गेला होता रस्त्यावर पाणी मारायला, रस्ते धुवायला? काय मला काम नाही आहे? मला माहीत आहे, मी गेलो तर पूर्ण यंत्रणा अलर्ट होते, सगळे सिस्टीम येते आणि सगळ्या एकाच वेळेत 3-4 हजार कर्मचारी, मॅन पॉवर, मशिनरी सगळे एकत्र येते आणि पब्लिक इन्व्हॉल्वमेंट येते त्याच्यामध्ये. सगळे शाळेतली मुलं येतात, महिला येतात, युवा येतात, सिनियर सिटीजन पण येतात. बोले आम्हाला पण स्वच्छता करायची आहे. एक चळवळ आहे. आणि मोदी साहेबांनी जे 2014ला झाडू हातात घेतला आणि तेव्हा टीका केली लोकांनी, हे फोटो सेशन आहे. हे फोटो सेशन नाही, हे खऱ्या अर्थाने हे स्वच्छता अभियान जे केलं ते खरं म्हणजे आज आपण त्याचा फायदा आपल्याला होतोय. आज आपल्या महाराष्ट्राला मागच्या आठवड्यामध्ये स्वच्छता पुरस्कार मिळाला आपल्या राज्याला, देशामध्ये. पहिला नंबर मिळाला ना, फर्स्ट नंबर. आणि म्हणून आपण डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून पाणी, पिण्याचं पाणी वापरत नाही आपण. तुम्ही नाही ना वापरत? हा, आपण रिसायकल वॉटर वापरतो, बरं ना, STPचं, आणि ते पाणी आपण वापरतो. आणि खरं म्हणजे STPचं पाणी तर परदेशामध्ये पितात लोक, म्हणजे ते टर्शरी ट्रीटमेंट केल्यानंतर. पण आज ज्या पद्धतीने आपण डीप क्लीन ड्राईव्हमुळे पोल्युशन कमी होतं आहे, डस्ट कमी होती आहे, लोकांना सकाळी मॉर्निंग वॉकमध्ये मुंबईला धुळेचा सामना करावा लागत नाही, कचऱ्याचा सामना करावा लागत नाही. सगळे कर्मचारी पण, ते मला आयुक्त सांगत होते, यांना कधी एक तास लवकर बोलवला
तर लगेच त्यांच्या युनियनचे लोक नोटीस द्यायचे, बोले लेटर द्यायचे, असं कशाला करता. मी त्या कर्मचाऱ्यांना बोलवलं, बोले किती वाजता येता, बोले 7 वाजता. मी बोले अरे हे आता मॉर्निंग वॉकला जातात, ते 6ला जातात सकाळी, त्याच कचऱ्यातून जातात, तुम्ही 1 तास अगोदर येऊ शकता का. ते बोले आम्ही 2 तास अगोदर येऊ शकतो. कर्मचाऱ्यांना पण त्यांना पण प्रोत्साहन मिळालं ना. कर्मचाऱ्यांच्या पण घरांची मी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. सगळ्या कॉलनीमध्ये 5 स्टार सुविधा द्यायला सांगितल्या मुंबईतल्या. पूर्ण स्वतः मी 2 ठिकाणी गेलो, 2 सफाई कर्मचाऱ्यांच्या कॉलनीमध्ये गेलो. मला समाधान वाटतं की आयुक्तांनी ताबडतोब तिथे काम चालू केलं. तसंच 48 कॉलनी आहेत मुंबईमध्ये, खूप जास्ती कामगार आहेत, तर त्यांना देखील सुविधा आपण देतोय. मी त्यांना सांगतो मुंबईचा हिरो कोण, तर सफाई कर्मचारी. खरं म्हणजे हा सफाई कर्मचारी आपला हिरो आहे. आणि मीरा भाईंदरचं पण तुम्ही मोटिवेट करा त्यांना, म्हणायचं तू असली हिरो कोण आहे, बोले मैं नहीं तू है, असं बोला तर तुम्हाला काम आता डबल करतील ते सफाई कर्मचारी. कॅम्पेन तुम्ही हुशार आहे, ते कॉपी टेबल बुक काढले ना तुम्ही तिकडे, ते मुंबई ठाण्याने नाही काढले, तुम्ही काढले. त्यामुळे खूप चांगलं काम आहे मीरा भाईंदरमध्ये. आणि आज पत्रकार लोकांनी त्या दिवशी चांगलं काम केलं. कधी बघा, कायदा सुव्यवस्था राखायला सगळ्यांनी आपल्याला एकत्र आलं पाहिजे. शेवटी आपण सगळेजण एक आहे आणि डेव्हलपमेंट हाच आपला मुद्दा आहे. आणि तुमच्या घरांचा काय विषय आहे, हा तेच ना, घराचा विषय काय आहे ना, तोही मी समजून घेतो आणि काय करायचं आपण त्याच्यावर मार्ग काढू. आहे ते घेतो. इकडच्या लोकांना किती लोक आहे इथले, तर तेही आपण करू. आणि म्हणून मी सांगतो तुम्हाला की मीरा भाईंदरमध्ये मेट्रोचं काम होतंय, मेट्रोचं काम आलं, सूर्याचं पाणी प्रकल्पाचं पाणी आलंय आणि रस्ते बनवतोय आपण. खूप डेव्हलपमेंट आहे. क्लस्टरमध्ये धोकादायक बिल्डिंग आम्ही लोकांनी आंदोलन केले तिथे, बरोबर, 15 वर्षापासून आंदोलन केले. किती वेळा आम्ही सस्पेंड झालो, आम्हाला काढून टाकलं. बोले चांगले लोक नाहीत, हे सभागृहामध्ये काम करून देत नाही. बोले आम्ही लोकांसाठी लढतो. धोकादायक बिल्डिंगमधले लोक जे राहतात जीव मुठीत घेऊन, कारण दुसरीकडे घर घेऊ शकत नाही म्हणून, मग क्लस्टरला आपण मंजुरी दिली. आता क्लस्टरचं काम पण आपण इकडे चालू करू. आणि क्लस्टर डेव्हलपमेंटचं सर्वेचं काम चालू आहे. आणि सर्वेचं नाही, प्रत्यक्ष काम चालू करू आपण. जसं ठाण्याला चालू केलं ना प्रत्यक्ष काम, आपल्या शिडको आणि महापालिका मिळून काम चालू केले, बिल्डिंगचं डायरेक्ट काम चालू झालंय. तसं आपण मीरा भाईंदरमध्ये पण काम चालू करू, लोकांच्या घराचं चिंता दूर करू. आणि म्हणून या ठिकाणी खूप आरोग्यासाठी केंद्र सरकार देखील पाठिंबा देते. मोदी साहेब देखील आरोग्यावर खूप कॉशियस आहेत आणि त्यांनी देखील आयुष्यमान भारतच्या माध्यमातून स्कीम जी केली आहे ती देखील लोकांच्या हिताची आहे. आपल्याला PSCला अपग्रेड करायचं आहे. आयुक्त महोदय, PSC जे आहेत ना आपल्याकडे, त्याला अपग्रेड करायचं आणि त्याला पण आपल्याला चांगल्या स्थितीत आणलं तर मोठ्या हॉस्पिटलला यायची गरज लागणार नाही. मॉडेल शाळा करा आणि DPDCतून तुम्हाला मदत होईल. साताऱ्याच्या कलेक्टरनी केलं बघा, 400 मॉडेल शाळा बनवल्या आणि 400 PSC अपग्रेड केले. मधून काही लोक पैसे देतील आणि हे सगळे लोक जे आहेत हे आपले मदत करणारे लोक आहेत. आणि म्हणून या पूर्ण मुंबई आणि ठाण्याचा भार हलका करणारं हे मधलं शहर आहे. मीरा भाईंदर अतिशय महत्त्वाचं शहर आहे, मुंबई आणि ठाण्याच्या मधलं. अगदी मुंबईला पण इथे हात लावता तुम्ही, तिकडे ठाण्याला पण, दोन्हीकडे हात ठेवतात. असं कोणाला चान्स मिळत नाही. वसई विरार पण तिकडे बाउंड्रीला लागून आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि या मीरा भाईंदर महापालिकेच्या या हॉस्पिटलसाठी जे प्रयत्न केले आमदार प्रताप सरनाईक यांचंही मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. आणि महापालिका क्षेत्रामध्ये अनेक कामं होत आहेत.
आणि त्यामुळे दुसऱ्या आपल्या आमदार गीता जैन मॅडम यांचंही अभिनंदन मी करतो, त्यांनाही धन्यवाद देतो की आपण ह्या शहराचा विकास आपण एक म्हणजे आपल्याला डोक्यातच असलं पाहिजे, या शहराचा विकास, या शहराची स्वच्छता, या शहरामध्ये कचरा कुंडी असता कामा नये, या शहरामध्ये घाण धूळ डेब्रिज असता कामा नये, या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर झाडं लावा. आज बांबूची मिटिंग घेतली, बांबू लागवड आपण करतोय. जवळपास आपलं टार्गेट आहे 10 लाख हेक्टर. बांबू हा सगळ्या झाडांपेक्षा ऑक्सिजन जास्ती देणारा बांबू आहे. आणि पाशा पटेलचा मी त्याला प्रमुख बनवलाय, पाशा पटेलला. आणि त्याच्या माध्यमातून बांबूच्या लागवड आपण केली तर ऑक्सिजन जास्ती येतो, कार्बन डायऑक्साईड जास्ती खातो, असं बांबू आहे. आणि त्याला आपण प्रमोट करतोय. आणि बांबू कुठे कुठे लावायला पण लागतात आपल्याला, झेंड्याला पण लागतात आणि शेवटी माणसाला जाताना पण लागतात. आणि काही लोक असतात त्यांनाही लागतात, वेगवेगळ्या प्रकारचे लोक. तर असं नवीन नवीन काहीतरी करा, नाविन्यपूर्ण, आणि लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे, यासाठी मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. आजचं खरं म्हणजे एक अतिशय समाधान देणारं हे हॉस्पिटल आहे. कॅन्सर हॉस्पिटल पण ताई बोलल्यात, त्याचंही आपण कॅन्सर देखील, खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं कॅन्सरमध्ये अर्ली डिटेक्शन ही जी स्टेज आहे, त्याच्यामध्ये आपण आम्ही हॉस्पिटल ऑन व्हील अशा प्रकारचे एक कॉन्सेप्ट करतोय. आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे ती मेमोग्राफीची गाडी आहे का नाही? हां, मेमोग्राफी व्हॅन. तर ती एक गाडी आपण घेऊ आणि त्याच्यामध्ये आपल्या महिला भगिनी ज्या आहेत यांना ती चेकअपसाठी खूप उपयोगी पडते. आणि लवकर निदान झालं की 100% तो आजार बरा होतो. घाबरण्याची काही आवश्यकता नाही, टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. नाही तर कॅन्सर झाला की माणूस अर्धा घाबरूनच जातो, पण घाबरायची आवश्यकता नाही. आता ट्रीटमेंट आलेली आहे, कोणालाही तो आजार होऊ नये. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण करतोय, सरकार करतंय, आणि त्यामुळे लोकांच्या आरोग्याची काळजी आपण घेतोय, त्याचबरोबर शहराच्या विकासाची काळजी घेतोय. कन्स्ट्रक्शन TDR मधून बघा ना काय होत आहे. कन्स्ट्रक्शन TDR पहिलं कोणाला माहीत होतं? कन्स्ट्रक्शन TDR आपण युनिफाईड DCPR मध्ये घेतला. म्हणजे बघा, पहिलं काय होतं, फक्त बिल्डिंग बांधता येत होती, हे इंटिरियर करता येत नव्हतं, लाइटिंगचं काम करता येत नव्हतं. मग मी नगरविकास मंत्री मागे होतो, त्या युनिफाईड DCPR मध्ये ते आपण टाकून घेतलं. स्टार्ट टू फिनिश पूर्णपणे कन्स्ट्रक्शन TDR मध्ये झालं पाहिजे. आणि त्याच्यातून अशा वास्तू उभ्या राहतात ज्या महापालिकांना ज्या आर्थिक जो काय भार सहन करू शकत नाही. सगळे अशा मोठे मोठे नाट्यगृह नाही बनवू शकत. मग त्यांच्यासाठी आम्ही हा विषय काढला. कारण लोकांना एक विरंगुळा पण पाहिजे, करमणूक पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारचं नवीन नवीन आपण सगळ्या ज्या गोष्टी करतोय या लोकांच्या फायद्यासाठी. प्रताप सरनाईक यांनी पाठपुरावा केला. आधी कमिशनरने काय सांगितलं, कुठले कशासाठी पाहिजेत पैसे? ते शाळेसाठी. तुम्ही लोकांनी खूप पैसे घेतलेले आहेत पहिलेच. तुम्हाला कमिटमेंट आहे, त्यामुळे शाळा चांगल्या करा, त्याला पैसे दिले जातील, काळजी करू नका. आणि शेवटी मुलं आपली शाळेत जातात, त्यांचं एक स्टँडर्ड शिक्षण त्यांना मिळालं पाहिजे चांगलं, आणि त्याचा परिसर चांगला असला पाहिजे. शाळा फक्त स्वच्छ ठेवून नाही, शाळेच्या आजूबाजूचा परिसर, त्या शाळेमध्ये स्वच्छ पाणी, स्वच्छ टॉयलेट, बाथरूम, तिथे दुर्गंधी असता कामा नये. ते शाळा म्हणजे आपली, तिथं विद्यादानाचं काम आणि विद्यार्जनाचं काम आपण करतो. त्यामुळे त्याच्यावर जरा विजिट करा कमिशनर. शाळा ज्या तुमच्या आहेत त्या शाळेच्या आजूबाजूला काय आहे, आजूबाजूचा परिसर स्वच्छ असला पाहिजे, साफसफाई असली पाहिजे, तर मुलं त्या शाळेमध्ये एकदम आनंदात जातील. त्यामुळे फील्डवर फिरायचं आणि तुम्ही माझ्याकडे फोटो पाठवायचं, इकडे आज विजिट केली, आज तिकडे विजिट केली. असे लोक मला आवडतात, अधिकारी. त्यामुळे नवीन नवीन काहीतरी करा. पुन्हा एकदा खूप खूप आपल्याला धन्यवाद.
आपण खूप वेळ वाट पाहिली, त्याबद्दल आपल्याला मी मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.